आता तुम्ही हे बीज प्रक्रियाला RPS 76 आणि RPS ग्रॅन्युअल खतातमधून पेरणार आहेत. आता आपल्याकडे खत नाही शिल्लक म्हणून तुम्ही ॲडजस्ट करायला. तर ह्या ग्रॅन्युअलचा आणि RPS 76चा गव्हाचा काय फरक जाणवला तुम्हाला त्यात? आणि खर्चात उत्पन्न वाढतंय का कमी खर्च होतो की जास्त खर्च होतोय? उत्पन्न कसं राहतंय? खर्च तर होत नाही. मी मागच्या वर्षी जे पेरलं होतं, हां 20 किलोचा पेरा होता माझा, अर्धा एकर. हां तर बीज प्रक्रिया केली ती त्याला, आणि गोक्रॉम बीज एक बॅग पेरली. हां एक बॅग खताची आणि एक ग्रॅन्युअलची 5 किलोची. हां आणि नंतर त्याला वरून दुसरं कुठलंच खत नाही दिलं, फक्त एक फवारणी केली. पहिलाच डोस दिला समजा तो, पहिलाच पेर आणि शेवट काढायलाच गेले. एक फवारणी केली RPS 76. बाकी काहीच नाही केलं. तुमची खुरपण पेरपर्यंत बाकीचं ते सगळं होतं समजा, पण खर्च एवढाच ना. खर्च एवढाच. मग किती उत्पन्न झालं ते? मला 8 क्विंटलचं उत्पन्न मिळतं. मग आता शेतकऱ्याने गव्हावालेवाले, हरभरेवाले असं तुमचं राजम्यावाले असते, ह्यांनी हे करायलाच पाहिजे ना. करायलाच पाहिजे, पण ते शेतकऱ्याचं थोडं अज्ञान आहे, किंवा शेतकरी जास्त युरियाचा वापर करतात. हां बरेच शेतकरी बघितले मी, म्हणले युरिया मारले की जोमाने वाढतं. पण त्याच्यामुळं काय होतं, जमीन कडक बनते. जमिनीमधली सुपीकता कमी होती. सहसा मी कधी युरियाचा वापर करतच नाही. हां RPS 76 कुठलं पीक असू द्या, बीज प्रक्रिया करायची, सावलीत त्याला सुकवायचं. कापूस असो, मी ऊस लावला होता, त्या ऊसाला पण RPS 76ची बीज प्रक्रिया केली, पाण्यात बुडवून कांड्याला होतं. कसं राहिलं ऊसाचं बी? मला 1.5 एकरला 92 टनाचं निघलं होतं. 1.5 एकरला 92 टन, म्हणजे 60-65चं ॲव्हरेज आरामशीर लागलं ना. मग आता हे शेतकऱ्यांनी करायला पाहिजे की नाही? करायला पाहिजे. आणि खर्चाचं काय वाटलं तुम्हाला? ते शेतकरीमध्ये तुमचं महाग आहे म्हणजे खर्चात काय वाटलं? महाग जरी असतं तर आपल्याला पुन्हा खतं द्यायची गरज नाही. पुन्हा एकदाच. हां आणि उत्पन्नात वाढ होती. डबल खर्च ते खतं द्यायची गरज नाही. परत मनुष्यबळ लागतं ना तुमचं, त्याचा बी विचार करा ना. तुम्हाला दोनदा खत टाकायचं म्हणजे मनुष्यबळ आलं, गाडी आली, सगळे हेच आले ना. मग खर्च वाढत चालतो ना. हे आपला खर्च कमी ना. आणि विशेष म्हणजे जे पीक असतं याच्यापासून येणार, समजा गहू आहे. हां माझ्या 4-5 वर्षाच्या अनुभवानुसार हां पिकाचं लवकर उत्पादन हे तयार होतं असं माझी खात्री. हां कारण मी बऱ्याच वेळेस बघितलं की आपल्या अगोदर एखाद्याची लागवड आहे 8 दिवस 10 दिवस, आणि आपली उशीर आहे तरी आपलं पीक लवकर काढणे. आणि जोमानी वाहतं. बरं खायला गहू कसं, म्हणजे त्याच्यातले जे आपण जे युरिया मारला तर त्यात हे येणारच ना केमिकल. हे वापरत असताना गावातून माझ्याकडे गहू निघल्याबरोबर हां आपल्या घरून एक 4-5 क्विंटल गहू लगेच लोक बुक करतात घ्यायचा. ऑर्गॅनिक गहू असतो. भाव पण कसा, आडतीवाल्याकडे जर भाव असला 2800-3000, तर आपल्याकडून 3200 आणि 3300 लिहिलं. कारण त्याला खात्री आहे की हे दरवर्षी ऑर्गॅनिकच करतात. तर तो बी फायदा झाला ना. आता 2800 आणि 5 3200 म्हणजे तुम्हाला 400-500 रुपये त्यात फरक. तुमचा खर्च येते त्यातच निघला ना. मग हे शेतकऱ्याच्या कधी डोक्यात बसणार आहे? त्याने फक्त मला अनुभव ते फक्त एकच, तुमचं महाग आहे. अरे तुमचं महाग आहे तिकडं स्वस्त आहे, पण सस्ता रोग बार महागाई रोग एकच बार. एकदाच पेरायचं ना आणि काढायला जायचं ना. आता मी शिक्षक आहे, माझ्या शाळेतील माझे सहकारी मला आता मागच्या 15-20 दिवसापूर्वी आपला मागच्या वर्षी गहू निघलेला म्हणजे, सर गहू आहे का तुमच्याकडे? म्हणलं आहे, पण आम्ही घरीच खायला ठेवला. म्हणजे इतकं काय करायचं 4-5 क्विंटल. हां पुढच्या वर्षी पेरू नाही पेरू खायला ठेवलं नाही. म्हणजे मला 50 किलो जास्त. म्हणलं तुम्ही बाजारात भाव विचारा. बाजारात भाव आहे आज 3000-3100 प्युअर गव्हाचा. हां माझा भाव 3200. हां 3300 विकतो. तुम्ही सहकारीत म्हणून तुम्हाला 100 कमी यायला पाहिजे. म्हणजे भाव फरकातमध्ये विकत आहे. म्हणजे ज्याला खात्री ते भाव फरकात घेणारच ना. फरकात म्हणजे आपल्याला माहिती नाही आपला माल कसा आहे. आपला माल कसा आहे, शेतकऱ्याचा आजवर कसं आहे. मग हे आता दुसरं गोष्ट एक प्रश्न उभा राहतो. जे गहू समजा जे शेती करीत नाहीत पण त्यांना गहू घ्यायचा आहे, त्या गहू घेणाऱ्याने आग्रह धरायला पाहिजे शेतकऱ्याला की बाबा तुम्ही आम्हाला ऑर्गॅनिक द्या. मग त्याला 2 पैसे वाढून दिले तर शेतकरी करायला तयार होतं ना. पण शेतकऱ्याचं म्हणणं काय येतं की इकडं ऑर्गॅनिक जरी केलं तर तेच भाव द्यायला येतं ना, असं म्हणजे त्यांचा प्रश्न यायला आहे. पण खाणाऱ्याने आग्रह धरायला पाहिजे की आम्हाला ऑर्गॅनिक द्या. आपण काय खातो? आपण सगळे म्हणजे केमिकल खायला ना. ऑर्गॅनिकचा तो विषय आहे. पण दुसरी गोष्ट अशी की शेतकऱ्यांना पीक पेरल्यानंतर कुठल्या वेळेला काय करायला पाहिजे, निरीक्षण पाहिजे.
नाही तर पाणी गरज नसताना द्यायचं पाणी, मग जळालाच म्हणायचं. त्या अशा बऱ्याचशा बारीक सारीक गोष्टी. ज्यावेळेस तुम्ही पेरणी करता त्यावेळेस तुमची मशागत, पेरणीपूर्व जी मशागत असते ती पण चांगली पाहिजे. आता मी कापूस उपटीला आहे, काय शेतकरी काय करतात, डायरेक्ट त्याच्यामध्ये ट्रॅक्टरने बी पास घालायची, कापूस उपटायचा, मग ते बी कुठं वरी पडतं कुठं खाली पडतं, आणि मग बीज प्रक्रियाची केली. पुन्हा काय करायचं, नाही ते औषध लावून तुमचा काहीच फायदा नाही. याच्या काही काही गोष्टीच्या चुका असतात ते लक्षात. तर अशा पद्धतीने हे दरवर्षी 5-6 वर्ष झालं हे पूर्ण आपलं धन्वंतरी प्रॉडक्ट वापरतात. उत्पन्नात जबरदस्त वाढ झाली आणि खायला ऑर्गॅनिक म्हणजे आपण स्वतः बी खायला आलोत आणि विक्रीमध्ये सुद्धा 400-500 रुपयाचा फरक. आता आपल्या हाटोटी भाऊनी 4,000 गहू विकला यावर्षी विकला त्यांनी 4,000 आणि मागून शेवटला पुरला नाही त्यांना. कारण त्यांना माहीत झालं की हे हाटोटी भाऊ नाही 100% ऑर्गॅनिक करतात आणि त्यांना ते आता यावर्षी ते पूर्ण गहू करायलेत ऑर्गॅनिक करायला. मग तुम्हाला भाव फरक बी भेटायला लागला आणि त्या भाव फरकात तुमचा खर्च निघाला ना आणि खाणारं तुमचं गिऱ्हाईक फिक्स झालं ना, अन्न सकस भेटायला. अशा पद्धतीने हे दरवर्षी वापरतात. आणि जर कोणाला लागले गहू तर आता हे करायला तर आमच्यासंग कॉन्टॅक्ट करा, तो आम्ही तुमच्या त्यांच्यासंग कॉन्टॅक्ट करून देऊ. धन्यवाद सर.